आज आपण ज्या औषधाबद्दल माहिती घेणार आहोत, त्या औषधाचे नाव आहे ॲलेक्ट्रिस फॅरिनोसा. सर्वसाधारणपणे या औषधाचा परिणाम स्त्री जननेंद्रिय, विशेषतः उजवी बाजू व रक्त यावर होतो. थकवा येतो, नेहमी दमल्यासारखं, थकल्यासारखं वाटतंय, भाग जड वाटतात, रक्तस्राव होतो, त्यामुळे रक्त कमी होते, कधी कधी अंधारी चक्कर येत असते. या रुग्णाचे मन नेहमी गोंधळल्याप्रमाणे असते, एकचित्त होता येत नाही, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाहीये. डोक्याच्या मागील बाजूस काहीतरी वजन असल्यासारखं वाटते आणि त्यामुळे डोकं मागून खेचून घेईल असं वाटत असते. घेरी किंवा मूर्छा येताना गुंगी येते किंवा ओकाऱ्या होतात आणि जुलाब होतात. म्हणजे जेव्हा चक्कर येत असते तेव्हा एकतर ड्राउझीनेस असतो, झोप येत असते, किंवा उलट्या होत असतात किंवा जुलाब होत असतात. कानामध्ये एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत कान उघडे आहेत असं वाटतं. तोंडामध्ये फेस सारखी लाळ येते. मळमळ होत असताना कपाळात दाबल्यासारखं वाटतं. हे या औषधाचं विशेष लक्षण आहे. जेव्हा जेव्हा मळमळ होतंय तेव्हा कपाळात दाबल्यासारखं वाटतंय. कॉफी घेतल्याने किंवा रात्रीच्या जेवणानंतर बरं वाटतंय. ह्या औषधाचे बरेच लक्षण आहे. कॉफी घेतल्याने किंवा विशेषतः रात्री जेवल्यानंतर रुग्णाला बरं वाटत असतंय. पोटामध्ये अन्नाचा तिटकारा असतो, थोडं जरी खाल्लं तरी त्रास होतो. गरोदरपणात जी शिसारी लागलेली असते, ओकाऱ्या येत असतात, त्यासाठी एक प्रमुख औषध आहे. पण त्यामध्ये कॉफी पिल्याने बरं वाटणं आणि जेवल्यानंतर बरं वाटणं, ह्या दोन गोष्टी या औषधाचे की नोट आहेत. जेव्हा मळमळ होतं तेव्हा कपाळात दाबल्यासारखं वाटतं, कॉफी घेतल्याने बरं वाटतं, हे विशेष लक्षण. शौचाला वेदना होतात, बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन असतं, पोट व्यवस्थित साफ होत नाहीये, खूप कष्टाने पोट साफ होत आहे आणि त्यावेळेस पाय दुखत असतात. मूत्रेंद्रिय मध्ये जलद चालताना किंवा जोराची हालचाल करताना किंवा शिंकताना न कळत लघवी होते. स्पोर्टिंग ऑफ युरिन असतं, जेव्हा फास्ट मुवमेंट असेल बॉडीची किंवा जोरात शिंक आली तर न कळत थोडीशी लघवी होते. ह्या औषधाचा विशेष गुण हा स्त्री जननेंद्रियावर आहे. पाळी म्हणजे एमसी लवकर लवकर येते व अंगावरूनही भरपूर लाल स्त्राव जातो. जेव्हा स्त्राव जात असतो त्यावेळेस अक्षरशः बाळणपणासारख्या वेदना होत असतात. त्यामुळे गर्भाशय जड होतो व खाली आल्यासारखं वाटतं. सीपीयामध्ये पण अशा प्रकारचे लक्षणे दिसतात, पण सीपीयाचं कॉन्स्टिट्यूशन हे लिन असतं आणि सीपीयामध्ये जलद हालचालीनं त्रास कमी होतात. यामध्ये थोडं उलट आहे, यामध्ये हालचालीनं त्रास वाढतात जेव्हा की सीपीयामध्ये कमी होतात. आणि जेव्हा अंगावरून जात असते तेव्हा उजव्या बाजूला जांघेत दुखत असते. ल्युकोरिया असतो, अंगावरून पांढरं जात असते, ते चिकट असते. विशेषतः हा ल्युकोरिया जो आहे तो रक्त कमी असल्यामुळं म्हणजे ॲनेमियामुळं असतो. बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या स्त्रियांमध्ये वंध्यत्व असते किंवा वाका होण्याची प्रवृत्ती असते. विटाळ झाल्यानंतर पाण्यासारखा स्त्राव योनिमार्गातून वाहत असतो. बऱ्याच वेळा पाळी येण्याच्या आधी खोकला येत असतो. कमरेच्या वर पाठ मोडेल अशी कडक वाटते. म्हणजे कमरेच्या वरचं जे दुखणं आहे त्या ठिकाणी पाठ एवढी कडक झालेली असते की वाकलं तर ती मोडल असं वाटते. खुब्यामध्ये ओढल्याप्रमाणे वाटते आणि त्याच वेळेस अंगावरून पांढरे दाणे चालू असते. उजव्या पायाच्या गुडघ्याखाली लटका पडल्यावानी वाटते किंवा कधी कधी त्यामध्ये सुन्नपणा असतो. त्याला धक्का दाब सहन होत नाही. विशेषतः ह्या रुग्णांमध्ये शरीरातील स्त्राव जास्त गेल्याने दुखणे उद्भवतात व वारा सरकल्याने, मागं वाकल्याने, कॉफी प्यायल्याने किंवा रात्रीचं जेवण झाल्यावर बरं वाटतं. अशाच प्रकारची लक्षणे चायनामध्ये पण आहे, जे की मलेरियासाठी आपण वापरतो. तर जेव्हा आपण चायना हे औषध बघू त्यावेळेस त्याचं डिटेल बघूया. आज आपण बघितलं एक स्त्रीवर कार्य करणारं विशेष औषध ॲलेक्ट्रिस फॅरिनोसा. हे व्हेजिटेबल किंगडमचं औषध आहे, ॲलेक्ट्रिस नावाच्या वनस्पतीपासून बनवलेलं. पुढल्या भागात आपल्याला कोणत्या औषधाबद्दल माहिती ऐकायला आवडेल, कृपया प्लीज कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.